नमस्कार. भारतीय ज्ञानपरंपरा, मराठी भाषा आणि उद्गम आणि विकास या अनुषंगाने आपण आज भाषेच्या संदर्भामध्ये मराठी भाषेचा उद्गम आणि विकास कसा झाला या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. भारतीय ज्ञानप्रणालीची व्याप्ती अतिशय व्यापक आहे आणि सर्वसमावेशक अशी आहे. ही प्रणाली मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा समग्र विचार करते. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या विविध ज्ञानशाखांचा अभ्यास या प्रणालीमध्ये केला जातो. मराठी भाषेला एक गौरवशाली अशी परंपरा आहे. ही गौरवशाली परंपरा आपला इतिहास जपणारी आहे. उत्तरेकडचा सातपुडा पर्वत रांगांपासून ते अगदी कावेरीच्या पश्चिमेकडच्या प्रांतांपर्यंत, उत्तरेला दमनपासून दक्षिणेला गोव्यापर्यंत मराठी भाषेचा विस्तार झालेला आपल्या लक्षात येतो. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. इथला सह्याद्री, सातपुड्यासारख्या डोंगर रांगा, गड, किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्राची ही भूमी आणि या भूमीपेक्षाही अधिक कणखर, राखट असा हा मराठी माणूस. मराठी भाषेचा उगम बघत असताना, त्याचा प्रारंभिक विकास बघत असताना आपण अगदी पूर्ववैदिक काळापासून बघतो. इसवी सनाची 500 ते 700 वर्ष पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून ही भाषा विकसित होत गेली. श्रवणबेळगोळ इथं शिलालेखावर लिहिलेलं मराठीतलं पहिलं वाक्य श्री चामुंडराजे करविले हे शके 905 साली सापडलं. शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी रचलेला विवेक सिंधू हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ मानला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठी भावार्थ दीपिका या नावाने लिहिला. परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन या ज्ञानेश्वरांच्या उक्ती आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत. महानुभाव पंथाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक आणि श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहज सौंदर्य, त्यातलं नादमाधुर्य, गोडवा आपल्या लक्षात येतो. संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठीमध्ये भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्य आणि त्यामुळं 13व्या शतकातली मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते. कालानुक्रमे आपल्या लक्षात येतं की मराठीमध्ये, या भाषेमध्ये आपण भाषेचा विकास बघत असताना छोटे छोटे बदल होत गेले. 1250 ते 1350 या काळात मराठी भाषेवर यादवी राजवटीचा प्रभाव होता. त्यानंतर शिवरायांची सत्ता या कालखंडामध्ये आपल्या स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठी भाषेची निवड करण्यात आली. मराठी साम्राज्याचा विस्तार आणि भाषेचा प्रसार हा साधारणतः 1700 ते 1818 या कालखंडात, जो पेशवाईचा कालखंड होता, यामध्ये झाला. इंग्रजांचं आक्रमण, इंग्रजी सत्ता 1808-18 पासून आपल्याकडं दिसून येते. इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळं मराठीची संरचना बदलत गेली. काळाप्रमाणे, स्थलाप्रमाणे मराठी भाषा बदलत गेली आणि त्यातूनच मग मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वराडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे वेगवेगळे पोटप्रकार असतील किंवा वेगवेगळ्या बोलीभाषा अस्तित्वात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि या स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठी भाषेची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी मराठीचा 1400 शब्दांचा राजव्यवहार कोश करून घेतला. पेशव्यांनी पुढे या साम्राज्याचा विस्तार केला. तत्कालीन भारतावर राज्य करताना तेथली मराठी भाषा हीच अधिकृत भाषा म्हणून वापरली जात होती. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशानं मराठी भाषेला अधिकृत भाषेचं पद दिलं. इसवी सन 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्याला मान्यता मिळाली आणि मराठीला राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. पेशवे काळामध्ये संस्कृत काव्याचं अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिली गेली. त्यानंतर लोकजीवनाशी, लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली.
इंग्रजांच्या कालखंडामध्ये जे इंग्रजी आक्रमण झालं, इंग्रजांची सत्ता इथं प्रस्थापित झाली, या इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळं निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे नवे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. म्हणजे अगदी पंडिती कविता, शाहिरी कविता, पोवाडा, ज्या पोवाड्यामध्ये भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीमध्ये साकार झाले. रघुनाथ पंडितांचं रामदास वर्णन असेल, गजेंद्र मोक्ष असेल, दमयंती स्वयंवर असेल, अशी अनेक अजरामर काव्य पंडिती कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. आधुनिक साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केशवसूत हे आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवींच्या कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या भावनांचा आविष्कार आपल्याला दिसून येतो. मर्ढेकरांच्या कवितेनं 1940 ते 45 या काळात सामाजिक जाणीवेनं मराठी कवितेला नवं वळण दिलं. आधुनिक मराठी साहित्याचा आपण जेव्हा विचार करतो, इथं भाषेचं संवर्धन कशा प्रकारे झालं, तर मराठी भाषेमधून हे सगळं साहित्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुलेंचा ग्रंथ असेल, या इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले वेगळे हाल, त्यांची झालेली दयनीय अवस्था आपल्याला शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातनं वाचायला मिळते. विवा शिरवाडकर, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, ची वी जोशी, कुसुमाग्रज, ग दी माडगुळकर, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यासारख्या साहित्यिकांच्या साहित्यातून आपली मराठी भाषा किती विविध शैली पूर्ण आहे हे लक्षात येतं. आज सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा विचार मराठीमध्ये मोड धरू लागले आहेत. एकीकडं अगदी इंग्रजीच्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलतीये. दैनंदिन बोलीतनं मराठी भाषेचं संवर्धन करणं, मराठीचं खानदानीपण टिकवून ठेवणं हे प्रत्येक मराठी भाषिकाचं कर्तव्यच आहे. मराठी भाषा अगदी आपली अतिशय तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये मराठी भाषेचा जो विकास होत गेलेला आहे तो विद्यार्थ्यांना अतिशय अभ्यासण्यासारखा आहे. आपली ही मराठी भाषा आणि त्या अनुषंगानं प्राकृत, अपभ्रंश, प्राकृत, संस्कृत, पाली या सगळ्या ज्या भाषा आहेत या भाषांचा अभ्यास करणं हे भारतीय ज्ञानव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. या आजच्या तुमच्या मराठी भाषेच्या अनुषंगाने हा जो काही आज आपण मराठी भाषेचा उद्गम आणि विकास बघितलेला आहे, यामध्ये हा जो भाषेचा विकास आहे, हा भाषेचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या मराठी भाषेचा उगम आणि तिचा प्रारंभिक विकास याचा अभ्यास आपण आजच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत मराठी भाषेनं अनेक टप्पे पार केले. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या मराठी भाषेचं संवर्धन आणि संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.